कवी कलश यांना दरबारात हजर करा. कविराज, तुम्ही आरोपी म्हणून आमच्या समोर याल असं वाटलं नव्हतं कधी. माफी असावी राजा, पण आम्हीही कधी असा विचार केला नाही की आम्ही तुमच्या समोर आरोपी म्हणून येऊ. कविराज, आम्ही तुम्हाला दोस्त मानलं आणि तुम्ही मात्र आमच्या बरोबर द्यूत खेळलात, आम्हाला गाफील ठेवून. राजन, बस, एक शब्दही बोलू नका काका. निवाडा सुरू करा. राजे, कवी कलशे कर्तुतीने अस्तनीतला साप सिद्ध झालेत. अस्तनीतला साप जवळ असतो, त्यामुळे तो आपल्याला कधीही विषारी दंश करू शकतो. पण कविराज असं करणाऱ्यातले वाटत नाही. पण त्यांनी तसं केलेलं आहे. अत्यंत सावधपणानं आणि दूरदृष्टीनेही त्यांनी केलेलं आहे. अहो, कसली दूरदृष्टी! आणि ते कशाला घालतील विष राजांना? का घालतील हा विषय नंतरचा, पण विष घातलं ही सत्यता. राजन, राजे, राजन असं आता कळवळण्याचं नाटक करू नका, कारण राजांना पाजर फुटणार नाही. अहो अनाजी पंत, काय बोलताय? राजांना कविराज विष घालतील? पटतंय का तरी हे? उगाच चोराला सोडून संन्याशाला फाशी देऊ नका. बाळाजी पंत, अहो, स्वार्थ जरी म्हणाल तरी विष घालायच्या थरापर्यंत कविराज जाणार नाहीत. तेच म्हणतोय मी. राजे, तसं असेल तर हे नियुक्त पत्र खोटं असणार. जे आम्ही शोधत होतो हे नियुक्त पत्र अखेर आम्हास सापडले. हे बघा, बापूजी आणि सूर्याजी यांना पन्हाळगडावर आचारी म्हणून नियुक्त केले आहे. हे कविराजांचं पत्र आहे आणि खाली लिहिलंय छंदोगामात्य. राजन, हे पत्र ना कबूल व्हाल तर होऊ नका. हे पत्र तुमचंच आहे आणि या पत्राला अत्तराचा वास येतो आहे. आणि हे अत्तर कनोजी अत्तर आहे. आणि रायगडावर कनोजी अत्तर फक्त कविराजच वापरतात. राजे, कविराज बापूजी आणि सूर्याजींच्या नियुक्त्या करून थांबले नाहीत, तर त्यांचं पन्हाळ्यावर येणं जाणं सुरू झालं. कुठे डोंगरात, गुहेत तपश्चर्यासाठी जात आहोत असं सांगून एक एक दोन दोन दिवस गायब होत होते.
त्याच्या मागचं कारण हेच होतं, मारेकऱ्यांच्या संपर्कात राहायचं. परंतु प्रत्यक्षात तपसाधनेचं कारण सांगून कवी कलश मारेकऱ्यांच्या संपर्कात राहिले. कविराज अहो काहीतरी बोला, किमान नाही म्हणा. तोंड आहे का? हा, सापडल्यावर काय बोलणार आहेत? अहो कविराज तुम्ही गप्प का? आता गप्प राहणंच भल्याच आहे. कारण बाळराजे आमच्या समोर तलवार घेऊन उभे राहिले, आम्हाला जाब विचारू लागले. म्हणून आम्ही काय बोलू? याचा अर्थ अनाजी पंत जे आरोप करतायत ते तुम्हाला मान्य आहेत? अहो कविराज बोला, बोला कविराज बोला. काय बोलू? कवी कलश गुन्हा सिद्ध होईल, सफाई द्या. राजे, कवी कलशाने तुम्हाला विष दिलं हे तुमच्या रक्षकांच्या नजरेतून सुटलं. पण जगदीश्वर जागा आहे, त्याने हा सत्याचा फेरा आणला आणि खरं काय ते बाहेर पडलं. बाहेर पडलं? आणि केवढा हा राजद्रोह! राजेनं विष देणं ही काही साधी घटना नाहीये. राज हा मोठा राजद्रोह आहे, याला मोठ्यातली मोठी शिक्षा द्यावी. बोला कविराज, तुम्हाला आरोप मान्य आहे? बोल रे कलुषा, सांग पटापटा. आरोप मान्य आहेत कविराज. राजन आरोप मान्य आहे. मी गुन्हेगार आहे, मला शिक्षा द्या. राजद्रोहाच्या गुन्ह्याची शिक्षा फार कठोर आहे स्वराज्यात. कडे लोटच. नाहीतर तोफेच्या तोंडी द्या त्यांना. आमची तयारी आहे. परंतु आमची नाही. राजन, कविराज, खरंच आम्हाला ही अपेक्षा नव्हती की तुमच्या आमच्या मैत्रीला हे असं स्वार्थाचं गालबोट लावाल. आम्ही कधीच विचार केला नाही की तुम्ही आमचा विश्वासघात कराल. हे नाही शोभलं कविराज तुम्हाला? का असे वागला? आणि आमचा घातपात करून काय मिळणार काय होतं तुम्हाला? खरं तर कितीतरी गोष्टी तुम्हाला न मागताच दिल्या आम्ही, तरी सुद्धा आमच्याशी शत्रुभावनेनं वागला. कविराज, अजूनही आमचा विश्वास बसत नाही की एक कवी खुनी असू शकतो. राजे, याला याची जागा दाखवा, द्या फाशी यांना. तीच बरी राहील. पण खरं तर कविराजांनी सफाई दिली पाहिजे. आम्हाला कोणतीही सफाई द्यायची नाही. आम्हाला सगळे आरोप मान्य आहे. सिंहों के नहीं ले हंडे, रत्नों की नहीं बोरियां, हंसों की नहीं पातियां, साधु न चले जमा, वैसे ही शंपुराज, एक ही अनेक नहीं. हे असं लिहिणारा आमचा मित्र
ज्या कवीच्या शब्दांना साक्षात मलयगिरीच्या चंदनाचा सुगंध येत होता, त्याच्याच पत्रातील अक्षरांना रक्ताचा वास यावा, अकल्पनीय, केवळ अकल्पनीय. परंतु अनाजीपंत, आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपण आरोप सिद्ध केले. स्वराज्याच्या छत्रपतींचा घातपात करू पाहणारा गुन्हेगार सापडला. कलशांनीही आरोप मान्य केले. परंतु ज्याला तुम्ही राजद्रोह म्हणता आहात, त्याला आम्ही मित्रद्रोह मानतो. आणि मित्रानं दगा करण्याचा प्रयत्न केला असला तरीही मैत्रीच्या अधिकारात आम्ही त्यांना माफी देतो आहोत. थांबा कविराज. आज आमची एका गोष्टीची खात्री पटली. या स्वराज्यात तुम्ही काहीही केलं, कितीही मोठा राजद्रोह केला तरीही तुम्हाला काहीही होणार नाही. कितीही मोठा गुन्हा केला तरीही आपल्याला सजा होणार नाही. कारण आपल्याला राजांच्या मैत्रीची कवचकुंडल लाभली, म्हणून तर तुम्हाला कोणत्याही शस्त्रानं जखम होणार नाही. कदाचित संजीवनी मंत्राचं वरदानही मिळालं असेल तुम्हाला, म्हणून तर एवढा मोठा आरोप होऊन देखील आपण त्यातून सही सलामत सुटला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कविराज, राजांनी तुम्हाला माफ केलं असेल, पण आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि या बाबतीत आम्ही आबासाहेबांच्या एक पाऊल पुढे आहोत. गुन्ह्याला क्षमा नाहीच. का कविराज, का असं वागलात? कशी हिम्मत होते तुमची? राजांच्या जेवणात विष घालताना तुमच्या कवितेतले शब्द का धास्तावले नाहीत? राजांना जीवानिशी मारू पाहणारं अन्न त्यांच्या पुढ्यात ठेवताना शब्दातून वाहणारी निष्ठा का थबकली नाही कविराज? का? या हेतूपोटी तुम्ही राजांच्या जवळ गेलात? मारायचं होतं राजांना तुम्हाला, म्हणून तर शब्दा शब्दात तुम्ही सुरे दडवले, कवितेची पखरण केली आणि त्यात तुम्ही मायावी राक्षसांना लपवून ठेवलं. त्या अक्षरांचे कांचन रूप करून तुम्ही राजांना मोहात पाडलं, मैत्रीच्या जंगलातून पळवलं, त्यांना त्यांच्या सत्वाचे हशम केलेत. का कविराज, का असं वागलात? राजे त्याच कडुलिंबाच्या झाडाला साखरेचे आळे करत बसले. किती हा विश्वासघात! कविराज, आम्ही तुमचा धिक्कार करतो, धिक्कार धिक्कार करतो. आपण उत्तर मुलखातून, कनोज प्रांतातून, रणरणत्या उन्हातून पायपीट करत आला. स्वराज्याच्या युवराजांना बघण्यासाठी पायाला फोड आले तरी देखील थांबला नाहीत. तहान लागली
तरी माघारी फिरला नाही. डोळ्यात एक आस घेऊन आला होता, काखेत एक झोळी, कवितांची चोपडी, राजांबद्दलची निष्ठा ओढ घेऊन आला होता. राजांना भेटण्याच्या छंदानं आज तुम्ही छंदोगामात्य झाला. उघड्यावर बसत उठत आलात, पण राजांनी तुम्हाला एक हक्काचं घर दिलं, टोलेजंग वाडा बांधून दिला. सोन्याच्या रसाने तुमच्या भिंती सारवाव्यात, वेलदोड्याच्या मंद रसाचा तुमच्या अंगणात शिडकावा करावा. का? तर तुमच्या हातून सुंदर लिखाण व्हावं. माहीन भट, सूरदास, एकनाथ महाराज, मुकुंदराज, परिसा भागवत यांच्यासारख्या रचना व्हाव्यात ही धारणा होती राजांची. पण आपल्या मनात कविता नव्हतीच. आपल्या मनात कावा होता. हातात लेखणी नव्हती तर धारधार सुरा होता. मनात मैत्रीचं नातं नव्हतंच, मनात होता स्वार्थ. कवितेत शब्दांची ओळ नव्हतीच, लोभाची विंचवाची माळ होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कविराज, तुम्ही गुन्हा कबूल केला असला तरीही तुम्हाला माफी दिली जाणार नाही, याची खुणगाठ बांधा. असं कसं झालं असं? का शंभूराजांनी नांगी टाकली त्या कलुषासमोर? मला तर अजून खरं वाटत नाहीये. खरं खोट्याचा सवाल नाही, पण डाव फसला आपला. हो, फसलाच म्हणायचा. वाटलं होतं आत्ता शंभूराजे उसळी मारत्याल, मग त्याची संतापील, भर दरबारात ते कडाडत्याल. पण कुठलं काय, मंतर मारलेल्या वर्तुळात नाग जसा गपगार पडलेला असतो का नाही, तसं शंभूराजे दिसत होतं. त्या कलुषानेच मंत्र मारला असणार, दुसरं काय? असंच असेल. आत्ता नाही, पूर्वीच मारलाय. तरीच पण मी म्हणतो, इतरांनी आरा जरी म्हटलं तरी यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. आपण त्यांना अटक करायला गेलो होतो तर आपल्यालाच काळ कोठडीत दामलं. पण या कलुषानं अन्नात विष कालवलं, हे आपण सिद्ध केलं. तरी मात्र त्याला मुभा, माफी? कलुषाला मारायची मुभाच दिल्या जणू शंभूराजांनी. म्हणजे आपण एवढी जमवाजमव केली, नियुक्त्यांची पत्र सादर केली, त्या बापूजी सूर्याजी बरोबरचे त्या कलुषाचे संबंध उघड केले, पण त्याच्याकडे राजांनी साधं बघितलं सुद्धा नाही. तेच त्या जागी आपण असतो तर कोळसा, हा? तर आत्ता पतूर या हिरोजीचा कोळसा झाला असता. पर एक एवढं होऊन बी डाव फसला. फसलाच. डाव फसला, पण विषप्रयोगाचा तपास तरी थांबला. अन्नात विष कोणी कालवलं या रागाने त्याने जो फणा बाहेर काढला असता तो तात्पुरता मिटला. मिटला म्हणजे तपास थांबलाच म्हणायचा. मोकळे झालो आपण. पुन्हा अत्तर लावून फिरायला. म्हणजे तुम्हाला अत्तर आणि कलुषाला पत्थर, हा? द्या बोळा. बोळा? हा? नाही, बोळा नाही, थोडस लावतो. अहो लावा की अजून. अहो घमघमाट सुटू द्या की. अहो महाग आहे ते, मिळतच नाही. क्वचितच व्यापारी येतो, आणि जो आला तरी सुद्धा त्याच्याकडे कस्तुरी अत्तर असेलच असं नाही. म्हणून महत्वाच्या वेळी लावायचा असतो तो.
ही पण एक गंमतच आहे खरं तर. म्हणजे तो कलुष आहे अत्तराच्या गावचा, पण त्याला आवड नाही, आवड यांना. मी सगळ्याच गोष्टी आवडीने करत असतो आणि करत राहणार.